म्हाडाला अडीच FSI देण्यास सरकारकडून होणाऱ्या टोलवाटोलवीच्या निषेधार्थ म्हाडा कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। राज्यातील महापालिका क्षेत्राअंतर्गत असलेल्या म्हाडा वसाहतींना 2.5 FSI देण्याची नियमावली मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे 2.5 वर्षांपासून धूळ खात पडून आहे। या नियमावलीस होणाऱ्या विलंबाकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। राज्यातील महापालिका क्षेत्राअंतर्गत असलेल्या म्हाडा वसाहतींना 2.5 FSI देण्याचा निर्णय 2008 मध्ये घेण्यात आला। या निर्णयाचे सर्व अध्यादेश निघाले, तसेच या संदर्भातील नियमावली तयार असून ती 2.5 वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही नियमावली लवकरच करू असे विधिमंडळात जाहीर केले होते, पण अनेक वेळा मुदत संपून गेल्यानंतरही हा निर्णय झालेला नाही। याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार बापू पठारे, अनिल भोसले, जयदेव गायकवाड आणि पुणे महापालिकेतील सभागृह नेता सुभाष जगताप या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपोषणास बसले होते। झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या 5 वर्षांमध्ये दुर्दैवाने पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये होऊ शकली नाही, ही खंत आमच्या मनामध्ये आहे। या संदर्भामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्यांच्याकडे गृहनिर्माण आणि नगरविकास ही दोन्ही खाती आहेत, ही 2.5 FSIची नियमावली तातडीने मंजूर करावी, त्याला मान्यता मिळावी, यासाठी गेली 4 वर्ष मी म्हाडाचा अध्यक्ष या नात्याने सातत्याने प्रयत्न करतोय। पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी देखील अनेक वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, यांच्याशी देखील ही 2.5 FSIची नियमावली मंजूर करण्यासंदर्भामध्ये अनेक वेळेला चर्चा केली। आज जवळपास या संदर्भामध्ये केलेला पत्रव्यवहार हा 28 वेळा झालेला पत्रव्यवहार आहे। अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांशी समक्ष चर्चा केली। गृहनिर्माण खात्याने ही नियमावली अद्ययावत तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेली आहे। यामध्ये कुठलीही अडचण अर्बन डेव्हलपमेंट खातं किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटकडून आलेली नाही। ती तातडीने फक्त माननीय मुख्यमंत्र्यांनी या नियमावलीला मान्यता देणं ही अपेक्षित आहे। नाही, त्याची नेमकी काय कारणं आहेत मला काही सांगता येणार नाहीत, परंतु जर का हा निर्णय झाला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जवळपास 80,000 घरं ही सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा प्रकारची 80,000 घरं म्हाडाकडे उपलब्ध होतील। याशिवाय त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या, त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सध्याच्या नागरिकांना त्यांची देखील चटई क्षेत्र वाढवून मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकारला कुठलीच अडचण नसताना हा निर्णय का होत नाही हे गूढ मात्र आम्हाला नाही। आमच्या पक्षाने मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री असतील किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पातळीवरचे नेत्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आहे। याची सगळी माहिती जवळपास 27-28 वेळा आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय, परंतु माननीय मुख्यमंत्री मात्र अजून या संदर्भामध्ये निर्णय घेत नाहीत। तेव्हा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावं, त्यांचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज 1 दिवसाचं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। मला आशा आहे की याची दखल माननीय मुख्यमंत्री घेतील आणि पुढच्या भविष्य काळामध्ये लवकरच या नियमावलीला मंजुरी मिळेल। नाही, पक्षाचे आमदार जयदेवराव गायकवाड यांचे मावस बंधू नामदेवराव ढसाळ वारले असल्यामुळे ते त्या ठिकाणी अंत्यविधीला गेलेले आहेत। आमदार अनिल भोसले आणि बापूसाहेब पठारे हे या ठिकाणी येणार आहेत। बापूसाहेब पठारेंनी तर या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये अनेक 4 वेळेला लक्षवेधी मांडली। त्यांच्या लक्षवेधीला उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या नागपूर अधिवेशनामध्ये दिलं की 30 दिवसामध्ये आम्ही ही नियमावली करू। त्यामुळे माननीय आमदार मंडळी देखील येतील। खासदार दिल्लीला गेले असल्यामुळे ते नाहीत, पण पक्षाचा एकमुखी निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये ही मंडळीसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे। ते पाहूया आता या संदर्भामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी हा लक्ष वेधण्यासाठी इशारा दिलेला आहे। याच्यातून 8-10 दिवसाचा आम्ही अवधी देऊ, पाहू। त्यानंतर आमचे प्रांताध्यक्ष भास्करराव जाधव आणि विधिमंडळातले आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून पुढची आंदोलनाची दिशा काय करायची त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ।